परीक्षेमध्ये कुमार मोहित पंकज पाटील या विद्यार्थ्याने 300 पैकी 230 गुण मिळवून पूर्ण दैसरमधून प्रथम व मुंबई जिल्ह्यातून 19वा क्रमांक प्राप्त केला आहे। आणि गंमत म्हणजे मोहितची शिष्यवृत्ती एक्सप्रेस इयत्ता 2री पासूनच सुरू झाली आहे। इयत्ता 2री व 3री महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा गुणवत्ताधारक, इयत्ता 4थी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत गणित परीक्षेत विशेष श्रेणी प्राप्त, उच्च प्राथमिक महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षेत दोन्ही माध्यमातून प्रथम क्रमांक प्राप्त, होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षा उत्तीर्ण, संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान नैतिक शिक्षा योजनेअंतर्गत झालेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेत मोहितने सुवर्ण पदक प्राप्त केले आहे। हिंदी राष्ट्रभाषा परीक्षेत इयत्ता 6वी व 7वीतही त्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे। असा हा अभ्यासू, शांत, नम्र व हुशार कुमार मोहित पंकज पाटील आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे। पाहुणे, विद्याप्रसारक मंडळाचे सर्व आदरणीय पदाधिकारी, आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना आदरपूर्वक नमस्कार। मला या गौरव सोहळ्यात आपलं मनोगत मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी विद्याप्रसारक मंडळ व माझ्या शाळेचे मनापासून आभार मानतो। आज इथे उभे राहून मला खूप अभिमान वाटतोय। राज्य शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण होणे हे माझ्यासाठी स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे। ही परीक्षा म्हणजे केवळ गुणांची चाचणी नाही, तर आपली मेहनत, चिकाटी, शिस्त आणि अभ्यास करण्याची सवय याचं मोजमाप असतं। हे मी या प्रवासात शिकलो। या यशामागे माझे आई वडील, शिक्षक आणि शाळेचा मोठा वाटा आहे। शिक्षकांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं, प्रत्येक संकल्पना समजावून सांगितली। आई वडिलांनी मला सर्व प्रकारचं मानसिक आणि शारीरिक पाठबळ दिलं। अभ्यास करताना जेव्हा कधी मी थकलो तेव्हा त्यांनीच मला पुढे जाण्याची प्रेरणा दिली। या परीक्षेच्या तयारीत मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, कष्ट कधीच वाया जात नाही। नियोजनबद्ध अभ्यास, वेळेचं योग्य व्यवस्थापन आणि सातत्य यामुळेच हे यश मिळालं। मित्रांनो, या यशाने मला आत्मविश्वास दिला आहे आणि पुढच्या वाटचालीसाठी आणखी जबाबदारी दिली आहे। हे यश म्हणजे शेवट नसून सुरुवात आहे, मोठ्या स्वप्नांची, मोठ्या संधीची आणि अजून मोठ्या कष्टाची। माझं एक स्वप्न आहे, पुढे जाऊन देशासाठी, समाजासाठी काहीतरी भरीव काम करायचं, शिक्षणाच्या जोरावर एक चांगला नागरिक बनायचं, हीच माझी खरी जिद्द आहे। माझं हे यश मी माझ्या आई वडिलांना, शिक्षकांना आणि शाळेला समर्पित करतो। यापुढेही अशाच पद्धतीने मेहनत घेऊन अजून मोठं यश मिळवायचं आहे, अशी मी स्वतःला आणि तुम्हा सर्वांना खात्री देतो। शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करताना सुचलेल्या काही ओळी तुमच्या पुढे सादर करण्याचा आता प्रयत्न करतो। माझ्या कवितेचे नाव आहे अभ्यासाची ही मैफिल। गणिताच्या आकड्यात रमलो, उत्तराच्या शोधात धावलो। गणिताच्या आकड्यात रमलो, उत्तराच्या शोधात धावलो। समीकरणांनी मन गुंतवलं, शब्दात ज्ञान सापडलं। बुद्धिमत्तेची झाली परीक्षा, डोक्याला दिला विचारांचा ताण। बुद्धिमत्तेची झाली परीक्षा, डोक्याला दिला विचारांचा ताण। लपलेलं उत्तर शोधताना सावरलं संयमाचं बाण। इंग्रजी चौकड वाटायचं, शब्दकोश झाला मित्र जीवाभावाचा। इंग्रजी चौकड वाटायचं, शब्दकोश झाला मित्र जीवाभावाचा। हळूहळू इंग्रजी वाक्यांमध्ये आत्मविश्वास सापडला मनाचा। मराठी म्हणजे मायबोली, मनाला लागते गोड। मराठी म्हणजे मायबोली, मनाला लागते गोड। शब्दांचे होतात रंग, मनात फुलते स्वप्नांचं मोड। अशा या अभ्यासाच्या मैफलीत ज्ञानाचं होऊ दे बळकट देणं। अशा या अभ्यासाच्या मैफलीत ज्ञानाचं होऊ दे बळकट देणं। शिष्यवृत्तीचं स्वप्न पूर्ण करून घडवूया उज्ज्वल भविष्य, घडवूया उज्ज्वल भविष्य। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विद्यार्थी।